Hello students, I am Girija Dikshit, working as a lecturer in mathematics at SPM Polytechnic Kumte. Today we are going to learn in basic mathematics determinant. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण डिटर्मिनंटमध्ये 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट, 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट यांची व्हॅल्यू कशी काढायची, डिटर्मिनंट इक्वेशन कसं सोडवायचं आणि त्याचबरोबर क्रॅमर्स रूलने सायमल्टेनियस इक्वेशन कसं सोडवायचं ते पाहिलं. यामधला आज सगळ्यात शेवटचा बीट म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट पाहणार आहोत. ॲक्च्युली देर आर सो मेनी ॲप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट, but in your syllabus there is only one application, that is area of triangle using determinant. तर आज आपण एरिया ऑफ ट्रायंगल यूजिंग डिटर्मिनंट हा बीट पाहणार आहोत. ॲक्च्युली एरिया ऑफ ट्रायंगल हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतो. म्हणजे जर पाया आणि उंची माहिती असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल काढता येतं. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबी माहिती असतील तरी देखील आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढता येतो. पण त्याचे जर व्हर्टायसेस माहिती असतील म्हणजेच शिरोबिंदू माहिती असतील तर आपल्याला डिटर्मिनंटचा यूज करून एरिया ऑफ ट्रायंगल काढता येतो. ते कसं काढायचं ते आपण आज पाहणार आहोत. दिस इज अ ट्रायंगल विथ व्हर्टायसेस A x1 y1, B x2 y2 and C x3 y3. These are the three vertices of triangle ABC. If we know all these three vertices, then its area is given by, its formula is area of triangle ABC is equal to plus or minus 1/2 into determinant of x1 y1 1, x2 y2 1 and x3 y3 1. म्हणजेच इथं एरिया ऑफ ट्रायंगलचा हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तर यावर्षी एक्झाम्पल्स आपल्याला सहजपणे सोडवता येतील. But student, remember that while calculating area, if there is a minus sign, then we neglect this minus sign because area is always positive. विद्यार्थी मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन करताना जर मायनस साईन आलं तर ते मायनस साईन आपण घेणार नाही. का तर एरिया हा आपला नेहमी पॉझिटिव्ह असतो. मग हे प्लस आणि मायनस साईन कशासाठी येतं तर जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करताना व्हर्टायसेस हे जर आपण क्लॉकवाईज डायरेक्शननी घेतले तर त्याची व्हॅल्यू मायनसमध्ये येते आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी घेतलं तर त्याची व्हॅल्यू प्लस येते. त्यामुळे कॅल्क्युलेशन करताना मायनस जरी आलं तरी त्याचा एरिया आपण फक्त पॉझिटिव्ह घेणार आहोत आणि त्याचं युनिट लिहिणार आहोत. दिस इज अबाउट द एरिया ऑफ ट्रायंगल ABC. नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट्स कशाला म्हणायचं, त्यालाच मराठीमध्ये एकरेषीय बिंदू असं म्हणतात. एकरेषीय याचाच अर्थ एका रेषेत असणारे. म्हणजेच when 3 or more than 3 points are said to be collinear if only one and one line passes through them. म्हणजेच 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा जात असेल तर त्या पॉईंट्सना कोलिनियर पॉईंट्स असे म्हटले जाते. मग हे दिलेले पॉईंट्स कोलिनियर आहेत का नाही हे कसेच ठरवायचे तर त्यासाठी आपल्याला डिटर्मिनंटचा यूज करावा लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगल किंवा ट्रायंगल जेव्हा फॉर्म होतो तेव्हा हे तिन्ही पॉईंट्स हे नॉन कोलिनियर असतात म्हणजे नैकरेषीय असतात. पण जेव्हा कोलिनियर पॉईंट्स असेल तर त्यासाठी कंडिशन काय असणार आहे ते आपण पाहूयात. दॅट इज द 3 पॉईंट्स x1 y1, x2 y2 and x3 y3 are collinear if and only if this is the very important condition, that is determinant of x1 y1 1, x2 y2 1 and x3 y3 1 is equal to 0. म्हणजेच आपण हे कंडिशन बघितल्यावर लक्षात आलं असेल एरिया ऑफ ट्रायंगलचा जो फॉर्म्युला त्याच्यामध्ये जो डिटर्मिनंट आहे मग इज इक्वल टू जर 0 आला तर ते तिन्ही पॉईंट्स काय असतील कोलिनियर असतील. म्हणजे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की ट्रायंगलचे तिन्ही पॉईंट्स हे नॉन कोलिनियर असतात आणि जर आपल्याला कोलिनियर पॉईंट्स दाखवायचे असतील तर तो डिटर्मिनंट हा 0 असला पाहिजे. दिस इज अबाउट द कोलिनियर पॉईंट्स अँड द कंडिशन ऑफ कोलिनियरिटी. आता आपण यावरचे काही सिंपल एक्झाम्पल्स पाहणार आहोत. पहिले एक्झाम्पल पाहूयात.
फाइंड द एरिया ऑफ triangle ABC whose vertices are A 1 1, B 2 1 and C -3 2. आपल्याला ट्रायंगलच्या तिन्ही वर्टासेसची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यावरून त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. तर पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहूयात. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज गिवन बाय, राईट डाऊन द फॉर्म्युला, दॅट इज +or-1/2 इंटू determinant of x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. Therefore, which is equal to +or-1/2 इंटू, आता इथं आपण x1 y1 x2 y2 कोणते घेतले, इथं या एक्झाम्पलमध्ये कुठल्याही व्हॅल्यू तुम्ही x1 y1 x2 y2 x3 y3 घेतल्या तरी चालतात, पण घेताना एकाच वर्टेक्सचं घ्यायचं. म्हणजे इथं आपल्याला x1 y1 हे 1 1 असतील, x2 y2 2 1 असतील आणि x3 y3 म्हणजे -3 2 असतील. या पद्धतीने आपण ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये ठेवले. आता आपण नेहमीप्रमाणे याची डिटर्मिनंट 3/3 ऑर्डरने जसा सोडवतात तसाच आपण हा डिटर्मिनंट सोडवणार आहोत. प्लस और मायनस इनटू ब्रॅकेट. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे की इथं +or-1/2 लिहिल्यावर मोठा ब्रॅकेट करणं गरजेचं आहे. का तर इथं पूर्ण जी काही व्हॅल्यू येईल त्याला हे 2 डिवाइड होणार आहेत, फक्त पहिल्या टर्मना डिवाइड होणार नाही. त्यामुळे इथं मोठा ब्रॅकेट घालणं गरजेचं आहे. दॅट इज +or-1/2 इंटू 1 डिटर्मिनंट ऑफ. आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आपण सोडून देणार आहोत. राहिले कोणते एलिमेंट 1 1 2 1 याचा डिटर्मिनंट घेतला. मायनस मिडल साइन मायनस असल्यामुळे -1 इंटू, आता फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून दिला तर राहिले एलिमेंट 2 1 -3 1 प्लस लास्ट एलिमेंट इज 1 आणि आपण फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून देणार आहोत तर एलिमेंट राहतात 2 1 -3 2. हा डिटर्मिनंट आपण 3/3 चा जसा सोडवतो त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. विच इज इक्वल टू, आता आपण ह्याची व्हॅल्यू काढणार आहोत. विच इज इक्वल टू +or-1 इंटू 2/2 चा डिटर्मिनंट सोडूयात. म्हणजेच 1 इंटू 1 1 मायनस 2 इंटू 1 2. इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. -1 इंटू 2 मिडल साइड मायनस -3 इंटू 1 -3 दॅट मायनस ऑफ मायनस +3 प्लस 1 इंटू 2 इंटू 2 4 मायनस -3 इंटू 1 -3 आणि मिडल मायनस म्हणून होणार आहेत +3. हे कॅल्क्युलेशन आपण पुन्हा करणार आहोत. म्हणजेच येईल +or-1/2 इंटू -1 -5 +7 विच इज इक्वल टू +or- that is -1 -5 +7 equal to 1, which is equal to area of triangle ABC is equal to +or-1/2 स्क्वेअर युनिट्स. परंतु इथं आपण घेताना प्लसच घेणार आहोत, दॅट इज +1/2 स्क्वेअर युनिट्स. एरिया असल्यामुळे इथं आपण त्याचं युनिट स्क्वेअर युनिट्स असं लिहिणार आहोत. दिस इज अबाउट द फर्स्ट एक्झाम्पल. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला कळालं असेल. याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की फॉर्म्युला व्यवस्थित वापरायचा आहे आणि डिटर्मिनंटचं एक्सपान्शन करायचं. आता आपण दुसरं एक्झाम्पल थोडंसं वेगळं पाहूयात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ एरिया ऑफ ट्रायंगल इज 9 स्क्वेअर युनिट्स विथ वर्टायसेस -3 0 3 0 अँड 0 के. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचा. दॅट इज इथं आपल्याला काय दिलेलं आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल दिलेलं आहे. आणखी काय विचारलेलं आहे, केची व्हॅल्यू म्हणजे दिलेल्या वर्टेक्समध्ये एक कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला नाही तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट काय करावं लागेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC. इथं तुम्ही ABC PQR कुठलंही नाव दिलं तरी पण चालेल. तर त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. आता इथं मात्र एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा व्हॅल्यू दिलेली आहे 9, म्हणून ती पहिल्यांदा आपण LHSला 9 इज इक्वल टू +or-1/2 इंटू डिटर्मिनंट ऑफ. इथं आपण x1 y1 म्हणजेच -3 0 घेणार आहोत. 1 आहे तसेच ठेवले. x2 y2 म्हणजे 3 0 y1 आहे तसेच ठेवले. आणि थर्ड पॉईंट
0k लिहिले आणि 1 आहे तसंच. आणि नेहमीप्रमाणे हा 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट सोडवला. देअरफोर 9 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस इन कर्ली ब्रॅकेट -3 इंटू, आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिले, राहिले 0 1 k1 मायनस 0 इंटू, आता ही स्टेप न लिहिता डायरेक्ट तुम्ही 0 लिहिलात तरी पण चालेल, बिकॉज 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग यू विल गेट 0 प्लस 1 इंटू फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला, राहिले 3 0 0 k. आता आपण हे नेहमीप्रमाणे जसं सोडवतो त्याचप्रमाणे सोडवायचे. दॅट इज प्लस ऑर मायनस 1/2 इंटू -3 इंटू, आता फर्स्ट 2/2चा डिटर्मिनंट तो सोडूयात. 0 इंटू 1 0 मायनस k इंटू 1 k मायनस 0 multiplied by the determinant, that is you will get 0 plus 1 into 3k minus 0, that is equal to plus or minus 1/2 into 0 minus k minus k into -3, that will be plus 3k minus 0 ते कॅन्सल झाले. 3k minus 0, 3k minus 0 that is 3k, 3k into 1 that is 3k. म्हणजेच 9 is equal to plus or minus 1/2 into 6k, that is 9 is equal to plus or minus 3k. आता ही स्टेप सर्वात महत्त्वाची, म्हणजेच 9 is equal to, इथं दोन्ही व्हॅल्यू घ्यायच्या आहेत, प्लस 3k और 9 is equal to minus 3k, म्हणजेच आपल्याला k is equal to 3 प्लस 3 और k is equal to -3 या दोन व्हॅल्यू मिळणार आहे. याच्यावरून म्हणजेच आपल्या लक्षात येईल की क्वेश्चन कसाही विचारला तरी आपल्याला तो सोडवता येतो. म्हणजेच व्हर्टायसेस दिले असतील तर त्याच्यावरून एरिया काढता येतो, एरिया जर दिलेला असेल तर व्हर्टायसेसमधला एखादा कोऑर्डिनेट आपल्याला काढता येतो. दिस इज द एक्झाम्पल बेस्ड ऑन एरिया ऑफ ट्रायंगल यूजिंग डिटर्मिनंट. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात की जे कोलिनियरवर आहे. व्हॉट इज द एक्झाम्पल? शो दॅट द पॉईंट्स -1 -3 -4 7 अँड 2 -30 आर कोलिनियर. म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स आपल्याला कोलिनियर दाखवायचे आहेत. आपल्याला माहिती आहे द कंडिशन ऑफ कोलिनियरिटी इज, दॅट इज द 3 पॉईंट्स x1 y1 x2 y2 अँड x3 y3 are collinear if and only if the determinant x1 y1 1 x2 y2 1 and x3 y3 1 is equal to 0. म्हणजे दिलेल्या पॉईंट्सचा व्हर्टेक्सचा जे डिटर्मिनंट, तो डिटर्मिनंट जर 0 आला तर आपण म्हणणार दिलेले पॉईंट्स कोलिनियर आहेत. म्हणून पहिल्यांदा आपण डिटर्मिनंट घेणार आहोत, दॅट इज इक्वल टू. पण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं आधीच 0 लिहायचं नाही आहे. तर नेहमीप्रमाणे x1 y1 x2 y2 x3 y3च्या व्हॅल्यू लिहायचे आणि याचा डिटर्मिनंट 0 येतो का नाही ते पाहायचं. त्यामुळं इथं 0 न लिहिता पहिल्यांदा हे आपण सोडवणार आहोत. दॅट इज -1 इंटू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला तर 7 1 -13 1 मिडल साईन मायनस इन द ब्रॅकेट -3. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, राहिले -4 1 2 1 प्लस 1 इंटू -4 7 2 -13 विच इज इक्वल टू -1 इंटू 7 मायनस ऑफ मायनस प्लस 13 प्लस 3 इंटू -4 -2 प्लस 1 इंटू 52 -40 विच इज इक्वल टू answer which is equal to -20 -18 plus 38 and which is equal to 0. म्हणजेच दिलेले जे पॉईंट्स आहेत त्यांचा डिटर्मिनंट जर घेतला तर तो डिटर्मिनंट 0 आला. देअरफॉर वी से दॅट द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. तर काही वेळा याच पद्धतीने पॉईंट्स कोलिनियर दिले असतील आणि त्यामधील एका व्हर्टेक्सचा कोऑर्डिनेट काढायचा असेल तर त्या पद्धतीने पण आपल्याला एक्झाम्पल सोडवता येईल. दिस इज अबाउट द कोलिनियर पॉईंट्स. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत की जे तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. हे होमवर्कला दिलेले एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहेत. याच्यामध्ये प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल्स याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा की जेणेकरून आपल्याला
हे सोपं जाणार आहे. याच्यामध्ये दोनच बीट महत्त्वाचे आहेत, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल अँड द कंडिशन ऑफ कोलिनिरिटी. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला हा चॅप्टर किंवा तुम्हाला हे बीट निश्चितपणे समजले असेल. धन्यवाद.